तर हे पाईपलाईनसाठी आम्ही सामान घेतलं इकडे. हे वाळके एंटरप्राइजेस. हे बरं काम चालू झालं रे. ट्यूबचं चालू करायचं. काजी किलो काय तसंच काजी काढू किलो काठी नाही जाऊचा टाइमच नाही. हे सामान आणलेलं आहे. हे प्लंबर काका आहेत, हे काम करणार आहेत. भीमा जाधव हे आमचे नवीन कारागीर. त्यांनी स्लॅब टाकला. स्वतः प्रकाश पांगम. हां, ह्याचं नाव प्रकाश पक्या बांगम उर्फ सॉरी निकनेम पक्या बांगम आहे. खरं नाव रामचंद्र बाबाजी बांगम. रामचंद्र आपल्या वाडीत दोघे जण आहेत. म्हणून याचं नाव पक्या ठेवलं आहे आणि आमच्या काकाचं नाव रामा ठेवलं आहे. हा बाळा काका आहे, रेती चालतोय तिकडे. त्यांचं पण खळ्याचं काम करायचं लादीचं वरती. काका काम करणार आहे, टाकीचं स्टार्ट केलं आहे. तर आपण मेड टाकणार आहोत इकडे छप्पर बनवण्यासाठी टॉयलेटच्या बाजूला. पावसाळ्यात भिजायला होणार नाही टॉयलेटमध्ये जाताना, त्यासाठी ही मेड पता असत आहे आणि पाऱ्याने होल करून त्यामध्ये टाकायचे. आणि त्याच्यावरती हे जे आम्ही टॉयलेटचे पत्रे काढले आहेत ते त्याच्यावर टाकायचे आहेत. हे काका आम्हाला गायडन्स करणार त्यासाठी. भाई काका हे आपल्या मंडळाचे सल्लागार आहेत. बघा शेड कामासाठी माणूस पाहिजे असेल. मुंबईवरून माणूस आला आहे स्पेशल, तर भेटेल तुम्हाला इकडे. हां बघा वळम्यात छेडत नाहीये. वळम्यात जमत नाही काम. नवीन आहे ना, नवीन आहे, शिकता. गॅप पडलो खूप. गॅप लय पडलाय. आई दवला कानू काय काय जाऊया काय जाऊया काय. काम चालू केलं आहे आपलं. इथं आता आम्ही एक छप्पर टाकणार आहे. आम्ही आपला वाड्यात तर आता आम्ही जातो आहे. होम आहे त्या तिथे महाप्रसाद आहे. तुकाराम शिरसाट काका यांच्या घरी. तिकडे जेवण आहे आम्हाला. आज जेवण करायची गरज नाही, तिकडे चाललो आम्ही. तुम्हाला काय बोलायचं आहे? काय नाही बोलायचं आता. मला तर मी तर टेन्शनमध्ये आलेलो जेवण करायचं, पण तिकडे जेवण आलं आहे ना, मग जेवायला जायचं आहे. मला आनंद वाटला चांगला. कारण काय माहिती, मी आता दिवसभर थकलो आहे मी काम करून. त्याच्यामुळे आता मी तिकडे जेवणार आहे भरपूर मस्तपैकी आणि येणार आहे. हे पण आहेत आमच्यासोबत काका, बाळा काका, भाई काका. ऊन लागतं काय? ऊन लागतंच ना, गावा गेल्याने ऊन लागणारच ना. हा भाई. हो तुमच्या पिढीने सोडला. हे बघा ह्या काकांचं घर आहे आणि जेवायला मंडळी बसली आहे. हे घर आहे त्यांचं. माणसं जेवायला कर व्हिडिओ काढतो आम्ही दिसा. होय होय दिसतं ना. तेव्हा आम्ही पाया पडतो आधी. जेवायला बसलोय आम्ही आता. काय काय हो जेवण? काका पण बसले. खूप आयटम बनवलेले आहेत. हे बघा चालू कर. मस्त जेवण होतं. आता जेवण मस्त संपवलं आहे. आता उठतो. पंगत उठली आहे. मस्त जेवण होतं. खूप आयटम होते. फणसाची भाजी, हिरवळाची भाजी, वालीची शेंगाची भाजी, डाळ भात, भजी, बटाट्याची वडे, बटाट्याचं सांबार, डाळ भात, गुलाबजाम आणि सोलकढी. एवढं जेवण होतं. दाखवायला पाहिजे होता. नाही दाखवला. दाखवला. काकाचं पण झालं. कसं होतं जेवण?
हा बघा केशरी आंबा लावलाय, मस्त आंबे धरले आहेत त्याचे. आणि इकडे केळी पण आहे ती बघा. म्हणजे सगळे जेवण झालेली माणसं बसली आहेत. जेवण झालंय आमचं आणि निघालोय आम्ही. वाजले आहेत 2:30. निघालो आता आपण. ते काय हो काका चला भाई काका काक मार निघालो आता. जेवण झाल्यावर घरी आलो आहे आणि काका चालू आहे प्लंबिंगचं काम, पाईपलाईनचं. त्यावरती लावणार आहे टाकी. बैल रेटतो होतो बघा बैल. इथे अजून बैल आहे. आम्ही भाजी पेरली होती 4-5 दिवसापूर्वी. लाल माठ रवाची भाजी बोलतात त्याला. एवढी एवढी आली आहे तशी, बघू शकतास तुम्ही. हे माड आहेत आमचे, धरत नाही. काय उपाय असेल माड धरण्यासाठी तर सुचवा कमेंट्स बॉक्समध्ये. आता चाललो आहे मी दुकानावरती. हे प्लंबर काका आहे, त्यांची गाडी घेऊन त्यांना थंडा स्प्राईट वगैरे आणायला थांबलो आहे तिकडे. पप्पा त्यांना पिकाव द्यायला जातात, कुदळ पिकाव तिकडे लागेल कामासाठी. थांबलो आहे. यमाहा गाडी आहे MH07. रस्ता इकडे इथून जाणार. तर आता आम्ही माटव घालत आहोत पाटल्यादारला. तुम्ही पुढल्याला माटव बघितला असेल, हा पाटल्यादारला घालत आहोत. हे नवीन कामगार गोट्या पावसकर आणि यो दुर्गो टाकी लावचं काम घेतले ना. ही ड्रोन शूटिंग आहे आपली घराच्या मागची. वरती चढले टाकीवर. आता ही टाकी लावला वरती चढान आताच. हे आपले 2 फंटर आहेत खाली. 360 व्ह्यू दाखवते घराच्या मागचं. ही घराची मागची बाजू. बघा मागच्या बाजूला बघा तुम्हाला सीन दिसेल भारी. आणि ह्यावरून आम्ही आता माटव टाकतोय. ते हे टाकीत पाणी सोडायला पाईपलाईन चालू आहे. काका काम करत आहेत. हे टाकीमध्ये असं पाणी सोडणार. आणि हे आमचा परडा आहे, परसू बोलतो आपण ज्याला. इथे शेड टाकतो आम्ही. पत्रे टाकलेले काल इकडे हे थरचे पत्रे होते इथे टाकले. त्याचा टाकतो. इकडे आमच्या काकाचं घर आहे. इकडे बाकीची घरं आहेत पांगम भाऊबंधांची. हेच तोडली आहे. ते हिशीचं बेट आहे आमचं त्या माटवाला लावायला. घेऊन जाणार पप्पा कलाम लावलेली आम्ही. मागच्या एका व्लॉगमध्ये बघितलं असेल तुम्ही नागपंचमीच्या. ही काज लावलेली. इथे आंब्याचं कलाम लावलेलं, इथे एक लावलेलं आणि एक मुंबईवरून काजूचं झाड आणलेलं आम्ही. ते इथे हो काजीवर टाकलास तुम्ही, काजीवर टाकलास. हे बघा हे आहे ते. जगली आहे मला वाटतं मेलेली परत जगली.
छोटीच आहे, लावलेली मोठी. आता आला मी, आमचा परडा आहे त्याच्या वरची बाजू, खायल्यांचा परडा, या काकाची जागा आहे इथे. आणि इकडेच आमचा काकाचं घर आहे, इकडे बाळाक्काचं. तिथे मस्त जास्वंद फुलली आहे बघा, किती जास्वंद आहेत बघा. आणि इकडे मोठं खूप जंगल आहे वरती, त्याला बारी असं म्हणतो आम्ही. बारीत गेलेलं काय, वरती खूप जंगल आहे. इकडे रानकोंबडे, पक्षी, पशु असतील, त्यामुळे जात नाही आम्ही. इट्स व्हेरी हॉरिबल टू गो देअर. बांबू तोडायचा असतो पद्धतशीर, तोच तोडतो. टाकी लावायचं काम चालू आहे, पॅकिंग टाकीला जेणेकरून हवेत नाही टाकी. एवढा हा मांडव तयार झाला आहे. हां बोला. हे तो इन म्हणजे तुमचं बोरिंगचं पाणी येणारा, हां वरती टाकीत चढवणार, टाकीत जाणारा. हां म्हणजे हे वर केलात हां की तुमचं हे पाणी वरती टाकीत जाणार. हां आणि हे राईट साईडला केलात हां तर तुमचं टाकीत जाणारं पाणी बंद होणार, बरोबर. त्यांच्याकडे जाणार बरोबर. इकडे. आणि हे आउट म्हणजे तुमच्या घराकडे येणारे, नळाला येणारे पाणी हां ते खाली केलात तर तुमच्याकडे पाणी येणार. आणि हे लेफ्ट साईडला केलात, हां की आडवं केलात की हे तुमचं पाणी पूर्ण येणारं बंद होणार. घरामध्ये येणारं पाणी बंद होणार, हा, सर्व खाली- नळांचं हा, सर्व बाथरूम पासून ते ते, सगळं हां गळ्यापर्यंत. घरापर्यंत सगळं बंद होणार. हां आणि हे खाली केलात की तुमचं चालू चालू होणार पाणी. होणार. हां. एवढं. पण ते बंद करायची गरज केव्हा लागते, जेव्हा आम्ही जाणार. तुम्ही मुंबईला जातानाच फक्त हां हे हां म्हणजे कोणी वापरू नये बाहेरचं वापरू नये पाणी. म्हणून. टाकी भरून घेतलात की हे बंद केलात की झालं तुमचं. बरोबर हे बरोबर. हे आडवी करून ठेवायची लेफ्ट साईडला. समजलं. हे फक्त तुमची टाकी भरली की हे बंद करून ठेवायची, हे खाली करून ठेवायची. आडवं, आडवं म्हणजे बंद, आणि आडवं म्हणजे बंद. टाकीकडे वर केलं की खाली, आणि इकडे खाली केलं का बंद. हा, हे खाली केलं की हे चालू, हे खाली केलं की चालू. चालू. हां आणि ह्या पाईपाकडे केलं की बंद. बंद. हां ठीक आहे, समजलं. थँक्यू. लेफ्ट आणि राईट एवढंच आहे त्याला, म्हणून ते उलट सुलट बसवलं त्याला. हां त्याच्यात. चला, काकाने समजवलं आपल्याला. आणि हे ते आउटचं पाणी येणार, म्हणजे टाकी भरली की तुमचं पाणी येणार. हां तो मध्ये एल्बो लावलेले आहे, हां. तो एअर हॉल आहे. हां हां तुमचं पाणी घरात येताना तिथनं हवा जाणार आणि तुम्हाला प्रेशर पाणी येणार खाली. बरोबर. हां आणि तिकडे बेंड दिलेला आहे, तो टाकीत जाणार पाणी. बरोबर. हां आणि हे तुम्ही टाकी कधी धुताय त्यावेळी फक्त हे बूज खोललात की झाला, तुमचं पाणी सगळं इकडे येणार हां 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 टाकी धुताना. हा, फक्त हे बंद करून ठेवायचं टाकी धुताना. हां हां टाकीत जाणारं पाणी बंद करेल. टाकीतनं येणारं पाणी बंद बंद करायचं. नळाला काय कचरा अडकणार नाही ते टाकी धुताना. हां 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 ती बंद करून ठेवायचं आणि तो बूज खोलायचा, चालेल. सगळं पाणी तिकडे जाणार, म्हणजे खाली येणार नाही करायचा. नळाला. ठीक आहे.